सतत डोक्यामध्ये विचार चालू असतात। एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, सतत विचार चालू असतात। आणि या विचारांमध्ये ना सगळ्यात जास्त प्रमाण हे नकारात्मक विचारांचं असतं। किती ठरवलं आपण की पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं, सकारात्मक विचार करायचा, एक सकारात्मक विचार केला त्याच्या मागे 20-25 नकारात्मक विचार येतात। आणि तो जो पॉझिटिव्ह विचारांचा इफेक्ट व्हायला पाहिजे होत नाही, कारण नकारात्मक विचारच इतके जास्त येतात। या नकारात्मक विचारांना कितीही दाबलं, सोडवण्याचा प्रयत्न केला तरी येतात। अजून एक उपाय आपण करून बघूया। काय उपाय आहेत? 3 C's सांगितलेले आहेत, ते आपण आज समजून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रोफेसर अपर्णा अष्टपत्रे शिसोळे। नकारात्मक विचार येतात, ते येत राहणार आहेत, पण ते जर खूप जास्त प्रमाणात येत असतील, सतत येत असतील, तर आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो। आपण कृती करतो, सगळं चांगलं करतोय, वर्तनात बदल आणतो आहे, पण विचारांचं काय करायचं? विचारांमध्ये सतत सतत नकारात्मकता आहे। ही जर बदलायची असेल तर वेगवेगळे उपाय आपण आतापर्यंत केले असतील किंवा केले नसतील, तर या 3 उपायांनी आपण सुरुवात करूया। त्याला असं म्हणले 3 C's ऑफ निगेटिव्ह थॉट। 3 C आहेत नकारात्मक विचारांवरती काम करण्यासाठी। काय आहेत? सगळ्यात पहिले जे आपल्याला C वापरायचं आहे ना, ते म्हणजे कॅच। काय करायचे कॅच म्हणजे? तर जेव्हा आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येतायत, ते ओळखा, त्यांना पकडा। म्हणजे काय करायचं आहे? तर शक्य असेल तेव्हा तेव्हा तो जो आलेला नकारात्मक विचार आहे ना, तो आपण लिहून काढूया। आपल्याला कळायला तर पाहिजे की काय विचार येत आहेत माझ्या मनामध्ये। मी म्हणतीये खूप जास्त नकारात्मक विचार येत आहेत, पण काय येत आहेत विचार? कोणते विचार आहेत? कशाशी संबंधित विचार आहेत? हे मला समजलं पाहिजे। हे माझ्या लक्षात, हे माझ्या अवेअरनेस, हे माझ्या जाणीवेच्या कक्षेत येणं गरजेचं आहे। तेव्हाच मी त्याच्यावरती काम करू शकणार आहे। रॅन्डम नुसते येत जात असतील तर मला त्यावरती काम नाही करता येणार आहे। त्यामुळे सगळ्यात पहिले जे C आहे ते आहे कॅच। आपल्याला कॅच करायचे आहेत की नेमके कोणते नकारात्मक विचार माझ्या मनामध्ये, माझ्या मेंदूमध्ये। एकदा जेव्हा मी कॅच केलं, मला ते चेक करायचे आहे। चेक काय करायचं आहे की जे मी विचार लिहून काढलेत, आता मी लिहून काढलेले आहेत, कॅच केलेत, म्हणजे ते मला चेक करायचे की ते किती बरोबर आहेत, त्यांच्यात किती सत्यता आहे। पुढे मी खूप मेहनत केलेली आहे, पण माझ्या बाजूने निकाल नाही लागला तर अगदी बरोबर आहे, नकारात्मक विचार आहे। न लागण्याचे चान्सेस किती आहेत? 50%। लागण्याचे चान्सेस किती आहेत? 50%। म्हणजे काय होईल की ते जे प्रेशर आहे ना, ते कमी होऊन जाणार आहे। मला ते वास्तव आहे का हेही बघावं लागेल की मी काम तर करते आहे चांगलं, पण त्यांना आवडलं नाही तर? आवडणारच नाही असं काही आहे का? नाही। म्हणजे काय होतंय, सगळ्यात पहिले मी कॅच केलेत निगेटिव्ह विचार आणि मग त्याच्यानंतर मी त्यांना चेक करते। दुसरं C काय आहे? मी चेक करतेय की ते बरोबर आहेत का, ते वास्तवाला धरून आहेत का, जर त्या फॅक्ट्स असतील तर किती टक्के त्याच्यामध्ये सत्यता आहे, ॲक्युरसी किती आहे, हे सगळं मला समजणार आहे। हे माझं काय झालं? हे दुसरं C झालं। तिसरं C अजून एक महत्वाचं आहे जे आपल्याला करायचंय, ते आहे चेंज। आणि हे सगळ्यात अवघड आहे, अगदी मला मान्य आहे, पण आपण छोटे छोटे टप्पे, छोटे छोटे स्टेप्स घेऊयात, पावलं आपण छोटे उचलू। चेंज काय करायचं आहे तर आपण त्याला म्हणूयात की रिफ्रेमिंग ऑफ थॉट्स। आपण जो फ्रेम लावलेला आहे ना, आपण ज्या पद्धतीने विचार करतो आहोत ना, त्या पद्धतीत आपल्याला बदल करायचा आहे। रिफ्रेमिंग मध्ये आपल्याला काय करायचं बघा, आपण जेव्हा लिहून काढलेत की माझ्या बाबतीनं नेहमीच असं होतं, वेटेज दिले, नेहमीच होतं का? माझ्या बाबतीत असं आता झालं आहे। बघा, नकारात्मकता फार काय म्हणतात, एकदम पॉझिटिव्ह नाही केलंय आपण, पण त्यातली जी ग्रॅव्हिटी होती, त्यातलं जे प्रेशर होतं ना, ते आपण कमी केलंय की माझ्या बाबतीत नेहमीच असं होतं। आपण नेहमी काढून टाकलेलं आहे, माझ्या बाबतीत यावेळेस माझ्या बाबतीत असं झालेलं आहे। मी खूप मेहनत करते, पण माझं कधीच चांगलं होत नाही। मी नेहमी उत्साहाने काम करायला घेते आणि नेहमी बिघडून जातं। नेहमीच असं होतं का? चेक करा ना। आधीची जी पायरी आहे आपली, ती चेक करायची आहे ना, ती इथे आपल्याला चेक करायची आणि मग त्याला आपल्याला चेंज करायचंय। काय करायचं आहे? कारण कॅच मध्ये आपण ते लिहून काढलेलं आहे, मग आपण ते चेक केलेलं आहे आणि मग तुमच्या जर लक्षात येत आहे की मी खूप जास्त जनरल टर्म्स वापरत असेल की नेहमीच, कायमच असे जर शब्द वापरत असेल, सगळंच असे जर शब्द वापरत असेल, तर त्याला पर्यायी शब्द काय आहे? यावेळेस माझ्याकडनं हे चुकलं आहे, यावेळेस मी तयारी केली, मी काम केलं, पण ते नीट झालेलं नाहीये यावेळेस। हे 3 C's मला लक्षात घ्यायचे आहे। जर्नलिंग नावाचा जो प्रकार आहे ते आपण करू शकतो। मला अपेक्षा आहे की आपण जे सगळेजण बघत आहात हा व्हिडिओ, त्यांनी सगळ्यांनी वही पेन घेऊन हे लिहायचं आहे।
आता नेमके आपल्या मनामध्ये काही निगेटिव्ह थॉट्स आलेले आहेत का, किंवा रिसेंटमध्ये काही निगेटिव्ह थॉट्स आलेत का जे आता आपल्याला आठवत आहेत, ते लगेचच लिहून काढा. ते लिहून झाल्यानंतर ते चेक करा की काय याच्यामध्ये मी कुठे कुठे काही निगेटिव्ह वापरलेलं आहे, आणि त्यातला एक दोनला रिफ्रेम करता येतंय का बघा, त्याच्यात चेंज करता येतोय का बघा. आणि तो जर चेंज करता आला तर तो परत एकदा लिहून काढा, आणि ते जे वाक्य आहे ते परत वाचा. तो जो विचार आहे तो आपण परत वाचूया. बघा, आपल्याच लक्षात येईल की आपण निगेटिव्हिटीमध्ये थोडंसं इंटेन्सिटीमध्ये कमी झालेला आहे. आणि मागे आपण व्हिडिओमध्ये बघितलं आहे की निगेटिव्ह थॉट्स वाईट नाहीयेत, निगेटिव्ह थॉट्स यायला पाहिजे आहेत, कारण त्यामुळेच आपण अलर्ट राहणार आहोत, आपण सजग राहणार आहोत. पण हे जर सतत येत असतील आणि कामात अडथळा निर्माण करत असतील तर मात्र आपल्याला यावरती काम करावं लागणार आहे. जर का प्रमाण बघितलं तर असं आपल्याला सांगता येणार नाही, पण आपण निगेटिव्ह विचार जर करत असू सतत तर त्याचं प्रेशर आपल्याला जाणवतं. आपल्या ओव्हरऑल वागण्यामध्ये पण नकारात्मकता येते. मग असं होत असेल तर हे 3 C's नक्की वापरा. पण असं होत नसेल, थोडाफार नकारात्मक विचार येत असतील तर अजिबात घाबरू नका. हे खूप नॅचरल आहे, हे नॉर्मल आहे. रादर आपण म्हणू की हे आवश्यक आहे. कारण जेव्हा जेव्हा मला भीती वाटेल, नकारात्मक विचार येईल की माझं कसं होणार आहे, मी नीट केलंय की नाही केलंय, मी त्यावेळेला चांगल्यातलं चांगलं करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी इझीमध्ये गोष्टी सोडून देणार नाहीये. मी ताण पण घेणार नाही, पण मी अप्रोप्रिएटली काम, व्यवस्थितपणे काम मी करणार आहे. त्यामुळे या सीजचा वापर करा आणि मला सांगा की काही फरक पडतोय का, नकारात्मक विचारांमध्ये बदल होतोय का होत नाहीये. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.